नमस्कार. आज मी इथे अंडं आणि सुक्या बोंबीलपासून जेवण बनवत आहे. त्यासाठी सुके बोंबील घेतलेले आहेत, ते चेचून घेते. बोंबील चेचून झाल्यावर काढून घेते आणि ते साफ करून घेते. डोक्याकडचा भाग आणि पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे साफ करून घेते आणि एका बोंबीलचे 2 तुकडे करून घेते. पाण्यात भिजत घालून ठेवते. अर्ध्या तासानंतर 5-6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्याला कोकम, आगळ, हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ लावून बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेते. मसाला लावलेला बोंबीलला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात बोंबील फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत बोंबील फ्राय करून घेते. 2-3 वेळा परतून घेतलेले आहेत. कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेते आणि परतून घेते. आले लसूण परतून झाल्यावर एक उभा चिरलेला कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते आणि एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता थंड झाल्यावर पेस्ट करून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे. वरून मीठ घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. टोमॅटो नरम झालेले आहेत. आता त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. मिक्सरमधनं वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. परतून घेते आणि थोडंसं पाणी घालते. गरम मसाला आणि हळद, थोडीशी कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. झाकण लावून उकळी काढून घेते. इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. मसाला छान उकळलेला आहे. आता त्यात अंडी फोडून घालते. कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, मीठ लावून ठेवलेलं घालते आणि झाकण लावून शिजून घेते. थोड्या वेळाने झाकण काढून अंडी दुसऱ्या बाजूने शिजून घेते. दोन्ही बाजूने परतून घेतलेले आणि पुन्हा झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. तांदळाची शाकुती तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.